शानू ऐक ना, तुझे आई बाबा येत आहेत ना आता. माझे आई बाबा आहेत ते, मी बघून घेईन काय करायचं. आणि तुला जर का वाटत असेल आजची संध्याकाळ खूप रोमॅन्टिक होणार आहे तर तसं काही होणार नाहीये, कारण माझी तुझ्यावर प्रेम करायची इच्छाच मेली आहे. मला काहीही खायला नकोय, त्यामुळे मी चालली एकटी रूम मध्ये. गुड नाईट. शानू, शानू लिसन टू मी. शानू थांब ना. अरे पण असा भाव असतोय कुठं? मी असं म्हणलंच नव्हतं. तुझं नुकसान व्हायलंय ना म्हणून असं बोलायलायस. अरे तू विक्की, काय रे वेंकी, आज काय स्पेशल? महत्वाच्या कामावर चाललायस? कुठल्या? काय झालं? मला नाही सांगणार होय रे? हा, मला सरप्राईज देणार आहे का तू? हा, दे बाबा, सरप्राईज दे, नाही तर काही कर. वेंकी, जे काय करायचं ना ते मनापासून कर. सगळं चांगलंच होणार आहे आता. होईल, समजा समजा चांगलंच होईल. सिद्धिराज, हा सगळा काय प्रकार आहे? हा प्रश्न तर तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे ना मॅडम. म्हणजे काय झालं होतं तुम्हाला काल रात्री? म्हणजे तुमचं असं रूप मी कधीच पाहिलं नव्हतं मॅडम. खरंच कुठली धुंदी चालली होती तुम्हाला? मी खरं सांगू तर मी थांबवण्याचा खूप प्रयत्न केला हो मॅडम, तुम्ही ऐकतच नव्हतं. करून करून माणूस किती विरोध करणार हो? काय? मी काही नाही केलंय, मी शुद्धीत होते. अहो शुद्धीत होतात पण झोपेतही होतात ना मॅडम. एक मिनिट, माझ्याकडे पुरावा आहे. हे बघा मॅडम. नाही हो, मी असं काही नाही केलंय. असं काय सांगू तुम्हाला? मी जागा करण्याचा खूप प्रयत्न केला तुम्हाला, पण तुम्ही उठतच नव्हता. शेवटी मी उठून जायचा प्रयत्न केला, पण तुम्ही असा कच्चा हात धरलात माझा आणि सोडायलाच तयार नव्हता. आणि मलाही हलता येईना मॅडम. मला माहित नव्हतं मॅडम तुम्ही झोपेत चालता बोलता आणि असं काही करता. आणि ते मी स्वप्नात काय बडबड करत होतात मॅडम? म्हणजे आठवत आहे ना तुम्हाला? नाही आठवत आहे?
मॅडम तुम्ही जोरात बोलत होता स्वप्नात की सिद्धिराज मला तुम्ही हवे आहात, तुम्ही नका ना सोडून जाऊ मला, इतके दिवस कुठे होतात वगैरे वगैरे. आयुष्य हो. अहो मॅडम तुम्ही रडायला लागलात. अहो रडताय कशाला? अहो नाही अहो मॅडम ऐका ना, सॉरी मॅडम मी मस्करी करत होतो. असं काही घडलं नाहीये, असं काही घडलं नाहीये मॅडम, खरंच सांगतो. आई शप्पथ मी मस्करी करत होतो. अहो तुम्ही रडू नका ना प्लीज मॅडम. ऐका ना मॅडम माझं प्लीज. मॅडम नका काळजी करू तुम्ही. काल रात्री आपल्या दोघांमध्ये काहीही घडलेलं नाहीये. मी मस्करी करत होतो. आपल्यात बेशुद्धीत बेधुंदीत बळजबरीने कधीच काही घडू शकत. म्हणजे तुमच्याकडून तर असं काही घडलं नाहीच आहे, पण माझ्याकडून सुद्धा असं कधीच काही घडणार नाही. कारण मला माहिती आहे ना मॅडम, एका मुलीसाठी हा क्षण किती महत्वाचा असतो. तिच्या मर्जीशिवाय असं काही घडूच शकत नाही. निश्चिंत राहा. आणि आपल्यात खरंच असं काही घडणार असेल ना, तर ते फक्त आणि फक्त तुमच्या मर्जीनेच घडेल. इतका विश्वास तर आहे ना माझ्यावर. हा काकू बोल ना. काय जावई बापू, गाडी पुढे सरकली का? माझ्या लेकीने प्रेमाची कबुली दिली का? काल जो एवढा प्लॅन केला होता त्याला यश मिळालं ना? बोलणं जाऊ दे बाजूला. मी तर आता मातीच खाल्ली होती. म्हणजे काय केलं तुम्ही? काही नाही, ते जाऊ दे ना. ते पण गाडी पुढे सरकली नाही इतकं मात्र नक्की. मागे नाही की गाडी म्हणजे मिळवलं अजून. काय काय काही म्हणाला? नाही अगं काकू, तुला नाही काही. नाही पण मला कळत नाही, तो जो ड्रेस दिला होता तो तर घातला होता भावनाने. हो ना, म्हणजे काकू अगं त्यांच्या डोळ्यातनं स्पष्टपणे दिसतंय माझ्याबद्दलचं प्रेम. पण जाऊ दे काकू, अगं तू नको काळजी करूस. मी बघतो काय ते. पण बिन काही नाही जावई बापू, काळजी करू नका. माझा आशीर्वाद आहे. बघा तुम्ही, भावना लवकरच प्रेमाची कबुली दे. तुझं का काकू, तुझ्यासारखी समजून घेणारी सुपर सासू ना सगळ्यांना मिळते. नाही प्रत्येकाला नाही मिळणार. ती फक्त तुझ्यासारख्या जबराट जावयालाच मिळणार.